विश्वजीत मोटिया रफ्तार के सौदागर है, उसी तरह से थल अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए पहली गेंद डॉट। ओहो, फिर से एक बार गेंद हवा में, फ्लाई स्लीप पे फील्डर तैनात है। यश मंगेश मात्रे जीवनदान मिलता हुआ, कोशिश की थी पर उस कोशिश में नाकामयाब होते हुए। गेंदबाज सुमित सुनील पत्रे अलीबाग एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं, पर आज वो किमया माविलेवन एकविराथल विपक्ष यूवी स्पोर्ट्स पुरस्कृत नांदगांव टीम यूवी स्पोर्ट्स पुरस्कृत हम देख रहे हैं A1 नांदगांव बल्लेबाजी करते हुए। फिर से एक बार सुमित पत्रे दिवेश के लिए। ओहो, ब्रावो, अच्छा स्ट्रोक लगा दिया है, फील्डर है वहां पर अजिंक्य म्हात्रे, अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग। एक रन भी पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है अनिल जी बतलाते हुए 2 रन स्कोर कार्ड पर, जबकि ये कोलीवाड्यामधून मॅच पाहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शहबाजसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपये। ओहो, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू अलिबाग एक्सप्रेस आहे, ही रुलावर आहे आणि राईट टाइम चालतंय हे दाखवतंय सुमित सुनील पत्रे। कमालीची गोलंदाजी, षटकातील शेवटचा चेंडू ना बाकी, शेवटच्या चेंडूचा कशा सामोरे जातील बॅटर। पुन्हा एकदा शहबाज, धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या येते बिनबाद 5। ओहो, फटका फसलाय, पुन्हा एकदा किरण गोपाल लट, चेंडू खाली आहेत पण चेंडू थोडस फंबल झालेत, त्यावर मात्र एक धाव दुसऱ्या धावमध्ये घेण्याचा प्रयत्न। काय घडतंय, एकाच प्लॅटफॉर्म वरती रनवे ऑलिम्पिक मध्ये जशी दौड घेतली जाते तसे फलंदाज धावलेत आणि फलंदाज बाद। डीजे झावरे सरांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे। या स्पर्धेसाठी नक्की ते उपस्थिती दर्शवतात। सन्मान्य रघुनाथजी झावरे सर यांचा स्वागत आपण अनिलजी झावरे सरांच्या माध्यमातून केला जातोय। तसेच सन्माननीय नरेशजी झावरे सर यांचा सुद्धा सत्कार आपण करत आहोत। सन्मान्य अनिलजी झावरे सरांना विनंती करेन की नरेशजी झावरे सरांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपण करायचा आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की ते सुद्धा उपस्थित झालेत। शेतकरी कामगार पक्ष चषक भरपूर आहे। तसेच रामराज थैंक यू डीजे मास्टर। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है डबल डिजिट अंक पर 10 रन। फिर से एक बार गेंदबाजी करते हुए पवन कोंडा जी। ओहो, अड़े बल्ले से खेल दिया है, फील्डर है वहां पर ऑन साइड में देवा। सन्मान्य प्रशांत जी टावरी लाईव्ह बघताय, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। सन्मान्य प्रशांत जी टावरी सर, आपला सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। और इस बार 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है हेलो होले होले धीरे धीरे 11 रन। तो इस बार विकेट का पतन और छक्का आता हुआ। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है। स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 17 रन। शहबाज के लिए संकेत जी कदमी के माध्यम से हर छक्के के लिए इस मैच में 100 रुपए का कैश प्राइज रहेगा। अलीबाग से मैच देख रहे हैं और अलीबाग के रहवासी है और संकेत जी कदमी के माध्यम से बल्लेबाज शहबाज के लिए हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज। इस बार अमान के बल्ले से आता हुआ यह शानदार छक्का। ओहो, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई अनएक्सेप्टेड बाउंस, गेंद सीधा विकेट कीपर आदिल कुरैशी की दस्तारों में डॉट गेंद की मोहर लगती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर
आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। और वो तूफान है मिस्टर आईएसपीएल आर्यन खारकर। गेंदबाजी के लिए आते हुए आईएसपीएल में जिस खिलाड़ी अठारह धावा 18 पहले ओवर में 5 रन और इस ओवर में 13 रन, टोटल 18 रन स्कोर कार्ड पर लगते हुए आर्यन खारकर गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर शहबाज। संकेत कदम इनके खास दोस्त है, उनके माध्यम से हर छक्के के लिए 100 रुपए का कैश प्राइज है। पर आर्यन खारकर आईएसपीएल स्पेशलिस्ट। ओहो तेज तर्रार गोली की रफ्तार, थल एक्सप्रेस, उसके बाद पवन कोंडा जी और उसके बाद ये तीसरा है आईएसपीएल आर्यन खारकर और चौथे गेंदबाज भी है तनिष भाटे। नए उभरते गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाजी करने वाली। आज अलीबाग टेनिस क्रिकेट में गेंदबाजों की कमतरता नहीं है, क्योंकि माविलन एकवीरा थल में आज टॉप 1 में जो टीम ली जाती है ना वो थल गांव, और वो है माविलन एकवीरा थल। हर टूर्नामेंट में रायगढ़ के बाहर भी जाकर अपने बल्लेबाजी गेंदबाजी का डंका लहराती है। पर इस बार देखिए अच्छी फील्ड पर फील्डर वहां पर हसनैन हनीफ कुरैशी थोड़े से फंबल हो गए, तब तक दोनों बैटर ने आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन प्राप्त किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचे आनंद जी बतलाते हुए 21 रन 21 स्कोर कार्ड पर। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पवन कोंडाजी नंतर गोलंदाज आईएसपीएल याला म्हटलं जात आहे, तो गोलंदाज आहे आर्यन खारकर। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आर्यन अमनसाठी आणि यावेळेला अमन प्रतिकार करतोय। कमालीचा स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर आहे आणि त्याच्यावरती वेगावरती केलेला स्वार, चेंडू गेलाय सीमा पार, षटकार। आर्यन वरती केलेला प्रतिकार अमनच्या बॅटीतून एक धमाकेदार फटका येतोय। किरण गोपाल लट आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं गेलंय। धावसंख्येत एक निवार धावसंख्या झाली ती धाव फलकावरती 28 आणि 29 धावांची आवश्यकता आहे। 18 चेंडू 29 धावांची गरज आहे। तत्पूर्वी मी लक्ष वेधेन यानंतर होणारा सामना यानंतर होणारा सामना क्वालिफायचा सामना नीर 11 ताजपूर विरुद्ध आई वरदानी सुडकोली। दोन्ही संघाचे सगळे नायक टॉस साठी यायचं आहे। आई वरदानी सुडकोली विरुद्ध आपण पाहणार आहोत नीर 11 ताजपूर। तुम्हारा गलतफहमी होंगी, नौगांव के प्लेयर लड़के खेलते हैं, इतने साल से तुम देखते हैं। मैं येऊन जाऊ प्रवाह किती लांब आहे? 30 किलोमीटर मशीन आहे घरी।
18 चेंडू जिंकण्यासाठी आमची गुणलेखक आनंदजी आम्हाला सांगतायत 29 धावा. तत्पूर्वी विनंती करेल लक्ष वेधे टॉस साठी या. आई वर्धानी सुडकोली विरुद्ध नीर 11 ताजपूर. आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना असेल तो म्हणजे संघ नीर 11 ताजपूर विरुद्ध आई वर्धानी सुडकोली. रोशनदा टॉस साठी पाठवा प्लीज. अजून बरेच सामने खेळवायचे त्यामुळे मी आपल्यास विनंती करेन की आपण लगेच या. मी सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार व्यक्त करेन. आपल्या हक्काचा चॅनल मराठी माणसाचा चॅनल जीटी स्पोर्ट्स चॅनलला आपण सबस्क्राइब करताय, लाईक दाबताय आणि बेल आयकॉन दाबून आम्हाला मोटिवेट करताय. 4003 चा पल्ला जीटी स्पोर्ट्सचा झालाय. टाळ्या वाजवा एकदा. आपल्या मराठी माणसाचा हक्काचा चॅनल जीटी स्पोर्ट्स 4003 सबस्क्रायबर झालेले आहेत. अजून जेवढे करता येईल तेवढे करा, कारण येणाऱ्या फ्युचरच्या ज्या स्पर्धा आहेत त्या नक्कीच तुम्हाला पाहावयास मिळतील. आताच येणारी स्पर्धा विऊर मुरुड चॅम्पियन ट्रॉफी ती सुद्धा जीटी स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर करण्यात येणार आहे. तसेच कट्टर दोस्ती ग्रुप आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी रोहा ही सुद्धा 24, 25, 26, 27 एप्रिलला आपल्यास पाहावयास मिळेल. तर आपल्या विभागातल्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी जीटी स्पोर्ट्स चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रारंभिक जोड़ी मैदान पर एक दिल है तो एक धड़कन है. नाम है आदिल रज्जाक कुरैशी और उनका साथ देते हुए हसनैन हनीफ कुरैशी मैन फ्रॉम थर्ड बाजार. दोनों भाई भाई आज इस मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि 18 गेंदें और 29 रनों की आवश्यकता है. नौशाद भाई मुजावर सर से गुजारिश है कि स्टेज पर आकर तशरीफ लाए. गेंदबाजी के लिए गेंदबाज तुषार. नौशाद शेख मुजावर साहब से गुजारिश है कि आप स्टेज पर तशरीफ लाए. तुषार गेंदबाजी के लिए आते हुए बचे हुए 18 गेंदे 29 रनों की आवश्यकता है. स्ट्राइक पर बल्लेबाज किंग ऑफ थल आदिल शाह. और इस बार पहली गेंद मिड विकेट की दिशा में ओहो पर शानदार प्रयास किया, कोशिश की वहां पर शहबाज. तालियां बजाए शहबाज के लिए. अफलातुन फील्डिंग, कमाल की फील्डिंग. एक हाथ में जज किया, कैच लपकने का प्रयास किया और अनबैलेंस होने के बाद गेंद को छोड़ दिया और शानदार वेल जज प्रयास, कोशिश की. 1 रन के साथ शुरुआत. जरूर यहां पर सुडकोली के कप्तान आ चुके हैं. मैं गुजारिश करूंगा टॉस उडाया जाए. सन्माननीय यशवंत जावरे सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेत आहोत. तुषार फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार. लेफ्ट आर्म बैटर हसनैन हनीफ कुरैशी. फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेल दिया वहां पर दिवेश अग्रावकर. अच्छी फील्डिंग. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए, क्योंकि तुषार शानदार गेंदबाज है और तुषार की गेंदबाजी को देखकर परखकर यहां पर बल्लेबाजी की जा रही है. पहली गेंद पर जरूर बड़ा स्ट्रोक आनंद जी आया था, पर एफर्ट कोशिश की थी शहबाज ने और 100% अपने टीम के लिए 5 रन सेव कर लिए. वही बैटर सेकंड पर आदिल रज्जाक कुरैशी. नीर 11 ताजपुर ऑन द टॉस. सन्मान्य नितीनजी पालकर साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरून विराजमान व्हा. तसेच अनिलजी पाटील बोरगर यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवर या. आपला सुद्धा सहर्ष स्वागत है. हर एक गेंद के ऊपर आनंद जी बतलाते हुए 1-1 रन प्राप्त करते हुए दोनों बैटर, क्योंकि 18 गेंदे 29 रनों का टारगेट है, पर तुषार की शानदार गेंदबाजी बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया है. इस बार फिर से एक बार देखिए मिड ऑन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर. 1 रन लेने का मौका. इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 4 रन. 4 गेंदों पर 4 रन प्राप्त करते हुए माव 11 एकवीरा थल के दोनों बैटर
स्ट्राइक पर बल्लेबाज आदिल रज्जाक कुरैशी, तो नॉन स्ट्राइक पे हसनैन हनीफ कुरैशी। गेंदबाजी करते हुए गेंदबाज तुषार। A1 नांदगांव टीम की जानिब से गेंदबाजी करते हुए पुरस्कृत है यूवी स्पोर्ट्स। ओहो, इस बार मिनी हेलीकॉप्टर, इस बार बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन, बिल्कुल आधा डजन, षटकार। फिर से एक बार बैटर आदिल रज्जाक कुरैशी। ओहो, फिर से एक बार खोद कर खेल दिया फील्डर है वहां पर। एक रन लेकर स्ट्राइक अपने पास रखते हुए बैटर आदिल रज्जाक कुरैशी। एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 11 रन। बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 18 रनों की जरूरत। कृपया सहकार्य करा, टीम मीटिंग घेऊ नका, अजून बरेच सामने खेळवायचे आहेत। 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे। बारा चेंडू 18 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवर दिवेश अग्रावकर उर्फ ब्रावो। ओहो, चांगल्या पद्धतीचा चेंडू स्लोवर वन टाकलाय आणि मात्र फलंदाजाला फसवलाय। डॉट चेंडू या वेळेला टाकतायत गोलंदाज दीपेश अग्रावकर। दिवेश अग्रावकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू। ओहो, पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी दिवेश अग्रावकर उर्फ ब्रावो। सन्मान्य विजयजी पाटील सरांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। विजयजी पाटील यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले क्षेत्ररक्षक आहेत। पाहूया टिपतील झेल, या सिटीज टिपलाय झेल संपलाय। फलंदाज सत्रह धावांची गरज। बच्चे भी 8 गेंदे 17 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पे बल्लेबाज है हसनैन हनीफ कुरैशी।
और इस बार फिर से एक बार मिस टाइमिंग स्ट्रोक। ऑन साइड में खेलने का प्रयास शहबाज थे वहां पर। 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रन। बचे हुए 7 गेंदे, 7 गेंदे 16 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर फिर से एक बार जयेश जगदीश लट, स्ट्राइक एंड पर बैटर अलीबाग थलगांव के बाइकरमैन। और की अगली गेंद फिर से एक बार आखिरी गेंद डालने के लिए तैयार। कमाल की गेंदबाजी दिवेश ने कर दिखाई आज इस मैच में। ओहो, फिर से एक बार अपस्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर थोड़े से नाराज होते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन। 15 रनों की आवश्यकता है। बचे हुए 7 गेंदे, 15 रनों की जरूरत। 7 चेंडू 15 धावांची गरज। इस बार मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर 2 खिलाड़ी गेंद के नीचे। यस, नो और नो। यहां पर क्या छोड़ा, क्या मैच छोड़ा है, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। तब तक 2 रनों की आवश्यकता थी और जरूर यहां पर 2 रन प्राप्त किए हैं। दो रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा आनंद जी बतलाते हुए 16 रन, 6 गेंदे और 13 रनों की आवश्यकता है। 7 चेंडू 13 धावांची गरज। लक्ष वेधेन नीर11 ताजपूर संघ डिसिजन कळवा। छह गेंदे जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। सहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ओहो, यावेळेला वेस्ट हाईट बीमर पद्धतीचा चेंडू अमन यांच्या माध्यमातून, सॉरी इस्माईल यांच्या माध्यमातून. जर्सी एकच होती म्हणून थोडासा मी फंबल झालो. त्याच्यावर मात्र नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. धावसंख्येत एक निवाड, धावसंख्या झाली ती धावफलकावरती 17. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू फ्रीट आहे हसनेंच्या माहितीसाठी. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना फ्रीटचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा नो. बीमर की सर लाईन आहे. यस, वेस्ट साइड बीमर. गोलंदाज चेंज होतील. 2 बीमर टाकल्यानंतर नक्कीच गोलंदाज बेंड होत आहेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू. आमचे गुणलेखक सर सांगतायत 10 धावांची गरज. फ्रीट पुन्हा एकदा असेल. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. लक्ष वेधेन. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज असताना एकही चेंडू न हाताळता 3 धावा खर्च केल्यात. ना दिवाळी ना दसरा आणि फुकटचा बोनस यावेळेला मावेलेन एकविरा थल संघासाठी इस्माईलच्या माध्यमातून देण्यात आलाय. उर्वरित 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा फ्रीटची संधी असेल. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज. शरण्यू गोलंदाजीसाठी आलेत. A1 नाथगाव संघाच्या शरण्यू गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. फ्रीटचा चेंडू जयसाठी मी सांगू इच्छितो. यानंतर होणारा क्वालिफायचा सामना 2 षटकांचा होणार याची नोंद घ्यायची आहे.
पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, फ्रीडचा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत शहबाज, एक धाव घेतली गेली आहे, 5 चेंडू 9 धावांची गरज आहे, मॅच अजूनही ऑन आहे, 50-50 आहे, कोण जिंकणार कोण हरणार हा तर येणारा वेळ आणि कालच सांगून जाईल. स्पीडअप करायचंय फलंदाजी करणारा संघ माव 11 एकवीर अतल. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हसनैन हनीफ कुरेशी अजूनही स्ट्रायकिंगला बॅटर आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे, पण त्या क्षमताला शरणू कशा प्रकारे रोखणार. आणि यावेळेला पुन्हा एकदा लेग बिफोर आउट करण्यात यशस्वी झालेत गोलंदाज शरण्यू. 4 चेंडू 9 धावांची गरज. डीजे 4 चेंडू 9 धावांची गरज. शरणू चांगली गोलंदाजी करतायत, मोक्याच्या क्षणी विकेट प्राप्त करून दिली आहे, पण अजूनपर्यंत मॅच ऑन आहे, कारण अजून कोण हरला नाहीये आणि अजून कोण जिंकला नाहीये. शर्यत अजून जिवंत आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईकला यश मंगेश म्हात्रे. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, फसवतायत चकवतायत गोलंदाज शरण्यू. 3 चेंडू 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज. काय घडणार काय बिघडणार. आणि यावेळेला फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळेला चेंडू जातोय सीमा पार, येतोय मोक्याच्या क्षणी यशच्या बॅट. संघ शहबाज वारंवार सूचना दिल्या जातात, आपण टाइम कमी आहे त्यामुळे क्वालिफाय मॅच 2 षटकाची खेळ होत आहे. आयोजकांकडून मेसेज येतोय, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. प्रत्येक चेंडूवरती टीम मीटिंग घेऊ नका. मी फलंदाजांना सुद्धा सांगतोय, तर 30 नियम तुम्हाला सुद्धा लागू आहेत, याची नोंद घ्या. 2 गेंदे 5 रनों की आवश्यकता आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेला फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय झेल सप्लाय फलंदाजाचा खेळ. आता मात्र फलंदाजीसाठी येत आहेत आणि तेच फलंदाज आलेत. 1 चेंडू 5 धावांची गरज कंपल्सरी. लक्ष वेधेन पुन्हा एकदा. 1 चेंडू 5 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल जिंकून नीर 11 ताजपूर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. आई वर्धानी सोडकोली संघाला क्वालिफायचा सामना असेल आणि 2 षटकाचा होणार आहे, याची नोंद घ्या.
एक चेंडू 5 धावांची गरज. फुलटॉस चेंडू. आणि मी आधीच सांगितलं होतं की मोक्याच्या क्षणी जेव्हा जेव्हा माविलन एकविरा संघाला आवश्यकता असते तेव्हा संकट मोचन ठरतोय. आज तो अजिंक्य म्हात्रे आणि त्यांनी दाखवून दिलंय हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आणि अजिंक्य म्हात्रे मॅन ऑफ मॅच, कारण मन जिंकलेस भावा. एक चेंडू 5 धावा करत असताना लगावलेला षटकार. डीजे सन्मान करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. यशवंतजी झावरे सरांचा यथोचित मान सन्मान आपण अनिलजी झावरे सरांच्या माध्यमातून करत आहोत. मी आधीच म्हटलं होतं यान कि जब जब 5 रन 4 रन या 6 रन आवश्यकता होती है तो ये बल्लेबाज उस मैच